45 दिवसांसाठी ईव्हीएम रामवाडी गोदामात बंद। विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या 8000 ईव्हीएम मशीन्स रामवाडी येथील गोदामात सील करून ठेवल्या आहेत। पुढील 45 दिवस या मशीन्स रामवाडी गोदामात राहणार आहेत। मतदान आणि मतमोजणी संदर्भात कुणी तक्रार केल्यास निकाल लागेपर्यंत या मशीन्स सोलापुरातच राहतील अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली। सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी लखनौ संघात खेळाडूंच्या लिलावात 30 लाखांमध्ये खरेदी। आयपीएल स्पर्धेतील खेळाडूंचा नुकताच लिलाव झाला। या लिलावात सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी याला लखनौ संघाने सहभागी करून घेतले। आयपीएलच्या लिलावात अर्शिनला 30 लाख रुपयांची बोली लागली आणि तो 30 लाखांवर विकला गेला। अर्शिन आयपीएल स्पर्धेत खेळणारा सोलापूरचा पहिला खेळाडू आहे। राज्यातील या विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। नाशिक राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली, त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं। त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे। अनेक मतदारसंघांमध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघांमध्ये करण्यात आला आहे। अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणीची मागणी केली होती। ती मागणी मान्य झाली आहे। जेवढे मताधिक्य मिळाले तेवढे वृक्षारोपण करणार। शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विजयानंतर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मतदारसंघातील ज्या गावात जेवढे लीड मिळाले त्या गावात तेवढ्याच संख्येने झाडे लावण्याचा संकल्प केला आहे। आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच 25,386 वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे शेकापचे विजयी उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले। नीलमनगर पट्ट्यात भाजपला 15,000चा लीड। नई जिंदगीत बाबा मिस्त्रींसह देशमुखांना मते। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला शहरासह ग्रामीण भागातही चांगली मते मिळाली आहेत। भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना शहरात सर्वाधिक मताधिक्य प्रभाग 19 मध्ये मिळाले आहे। नीलमनगर परिसर ते स्वागतनगरचा भाग हा भाजपचा पट्टा म्हणून ओळखला जातो। थंडीमुळे गारठले सोलापूरकर, 2 दिवसात तापमान घसरले। मागील अनेक दिवसांपासून थंडीची वाट पाहणाऱ्या सोलापूरकरांना आता गारव्याचा अनुभव येत आहे। सोलापूरचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून थंडीचा कडाका वाढला आहे। वाढत्या थंडीत शहरवासीय संसर्गजन्य आजारानेही बेजार असून सर्दी खोकल्याबरोबरच चिकुनगुनियाने पुन्हा डोके वर काढले आहे। शिवाय या वातावरणामुळे दमा रुग्णांचा आजार बळावला आहे। चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ, पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा। विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह 5 जणांविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी लक्ष्मी गंगाराम गायकवाड वय 24 राहणार सुशील मराठी विद्यालयासमोर लिमयेवाडी सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। 14 जून ते 14 ऑक्टोबर 2024 या कालावधीत हा प्रकार घडला। सोलापूर शहर मध्यची फेरनिवडणूक घ्या, उदय नारकर। न्याय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होणे आवश्यक आहे। उमेदवाराबद्दल योग्य माहिती मिळवून मतदान करणे हा नागरिकांचा हक्क आहे। मात्र सोलापूर शहर मध्य मतदारसंघात उमेदवाराबद्दलची चुकीची माहिती पसरविणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारास निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले। यामुळे या मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस उदय नारकर यांनी केली। भाजपची ऑफर, शिवसेना धुडकावणार? एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे। त्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही। महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण यावर तिढा सुरू झाला आहे। भाजप आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात आले आहे, तर शिवसेना शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांच्या हातीस पुन्हा कारभार देण्याची मागणी केली आहे। आता ही कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भाजपने दिलेल्या ऑफरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। सोलापुरातील 9 कारखान्यात 3,44,000 टन गाळप। सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगामाला वेग आला असून यंदा जिल्ह्यातील 34 कारखान्यांपैकी 9 साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात झाली आहे। या कारखान्यात आतापर्यंत जवळपास 3,44,486 टन ऊसाचे गाळप झाले आहे। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमुळे
गाळपावर काहीसा परिणाम झाला होता। जिल्ह्यातील 6 साखर कारखानदार आणि कारखान्यांच्या यंत्रणा निवडणुकीत गुंतल्याने गाळपाला काहीशी संथ गती आली होती।